विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख, श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ. मित्रांनो, आज आपण पाहतो आहोत प्राचीन भारतातील इतिहास आणि संस्कृती, प्रारंभापासून इसवी सन 1206 पर्यंत. प्राचीन भारताचा या कालखंडाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे केवळ राजांची यादी किंवा युद्धाची नोंद नव्हे, तर तो मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा जिवंत दस्तावेज आहे. सिंधू संस्कृतीपासून ते दिल्ली सल्तनतीच्या उदयापर्यंतचा हा कालखंड भारताच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे सुवर्णयुग ठरतो. शिक्षणाच्या क्षेत्रात गुरुकुल पद्धतीपासून ते तक्षशिला, नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्यापीठापर्यंतचा प्रवास यामध्ये दिसून येतो. सामाजिक जीवनात वर्णव्यवस्था, आश्रम व्यवस्था, स्त्रियांचे स्थान तसेच बौद्ध व जैन धर्माच्या उदयामुळे सामाजिक पुनर्रचना ही या कालखंडातील लक्षवेधी घटना आपणास दिसून येते. आर्थिकदृष्ट्या पाहता शेती, हस्तकला, अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार यामुळे भारत हा सोने की चिडिया म्हणून ओळखला गेला. आपण बऱ्याचदा असं म्हणतो मित्रांनो की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. मित्रांनो, ही बाब लक्षात घेणे तितकंच महत्वाचं आहे की प्रारंभापासून ते 1206 पर्यंत म्हणजे सल्तनत कालखंडाच्या प्रारंभापर्यंतचा जो काही कालखंड आहे, या कालखंडाला भारताच्या इतिहासातील सोनेरी पान असं म्हटलं जातं किंवा भारत हा सोने की चिडिया आहे. किंवा इतकंच नाही तर आपण त्या काळात असं म्हणतो की भारतामध्ये सोन्याचा धूर निघतो. तर हा सोन्याचा धूर कोणकोणत्या बाबींमुळे निघतो, तर तो सिल्क रूटमुळे, तो व्यापारी प्रणालीमुळे. आणि म्हणून नाणी प्रणाली असेल, व्यापारी संघ, बंदरे, रेशम मार्गावरील व्यापार हे भारताच्या समृद्धीचे एक महत्वाचे द्योतक आहे. अशा प्रकारे इसवी सन 1206 पर्यंतचा प्राचीन भारत हा परिवर्तन, सहिष्णुता आणि सांस्कृतिक सातत्य याचा संगम दिसून येतो. या व्याख्यानातून आपणास त्या परिवर्तनाचा सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये अशा समृद्ध भारताचा इतिहास पाहणार आहोत की ज्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व भारताने केले. म्हणूनच भारताला लाईट ऑफ एशिया म्हटल्या जात असे. तर चला आपण सुरुवात करतो आहोत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA सेकंड इयर सेमिस्टर 3 मायनर या अभ्यासक्रमासंदर्भात. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरचे नाव प्राचीन भारतातील इतिहास आणि संस्कृती, प्रारंभ ते इसवी सन 1206 पर्यंतचा कालखंड यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, मागील या 2 व्हिडिओमध्ये आपण मेजर अभ्यासक्रमाची माहिती या अभ्यासक्रमातून या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 मायनर या पेपरच्या संदर्भात माहिती पाहत आहोत. युनिट पहिले प्रागैतिहासिक संस्कृती यामध्ये 1.1 अश्मयुग, 1.2 मध्याश्मयुग, 1.3 नवाश्मयुग, 1.4 ताम्रपाषाण युग. मित्रांनो, ही कन्सेप्ट थोडी समजून घेऊ. वास्तविक पाहता अश्मयुग, पुराश्मयुग, ताम्रपाषाण युग या सगळ्या बाबींचा विचार आपण 6व्या वर्गामध्ये केलेला आहे, आपण 7व्या वर्गामध्ये केलेला आहे. आपण ज्यावेळेस शालेय जीवनात होतो तेव्हा या बाबींचा विचार आपण केलेला आहे. पण ग्रॅज्युएशन लेवलला ही कन्सेप्ट सध्या समजून घेणं महत्वाचं आहे. याच आधारावर भारतीय प्राचीन संस्कृती कशी विकसित होत गेली, तिचा उदय कसा झाला, तिचा विस्तार कसा झाला आणि दुर्दैवाने आपण आपल्या संस्कृतीचं जतन का करू शकलो नाही, या सगळ्या बाबींची कारणे जर आपल्याला शोधायची असेल तर आपल्याला अश्मयुग म्हणजे काय, म्हणजे स्टोन एज म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून अश्मयुग असा काळ होता की जेव्हा मानवाने आपली हत्यारे आणि अवजारे प्रामुख्याने दगडापासून बनवण्यास सुरुवात केली. याचे महत्वाचे 3 मुख्य भाग पडतात. यामध्ये पुराश्मयुग, या काळापासून माणूस शिकार आणि फळे गोळा करून जतन करू लागला. तो भटक्या स्वरूपात जीवन जगत होता. याच काळात अग्नीचा शोध लागला. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मानवाच्या जीवनात उत्क्रांत्या घडून आणणाऱ्या काही गोष्टी आहेत. बघ, अग्नीचा शोध असेल, चाकाचा शोध असेल, त्यानंतर लोखंडाचा शोध असेल, त्यानंतर वाफेच्या इंजनाचा शोध असेल, त्याचबरोबर आता इंटरनेटचा शोध आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये नवीन निर्माण झालेलं AI आहे. आणि म्हणून अग्नीचा शोध मानवी जीवनाच्या संस्कृतीतील एक महत्वाचा टप्पा आपण मानू. आणि म्हणून अग्नीचा शोध,
मध्ययुग या काळामध्ये दगडी हत्यारे आकाराने लहान आणि अधिक धारदार झाली. माणसाने शिकारी सोबतच मासेमारी करण्यास देखील प्रारंभ केला. या कालखंडाची वैशिष्ट्ये जर का आपण पाहायला गेलं तर आपल्या असं लक्षात येतं की दगडी छिलके, ओबडधोबड दगडी कुऱ्हाडी ही या काळाची ओळख होती. त्यानंतर नंबर 2 आहे नवपाषाण युग. हे मानवाच्या इतिहासातील क्रांतिकारक युग मानले जाते. याच काळात मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. याच कालखंडामध्ये शेतीची सुरुवात झाली. मित्रांनो, हे लक्षात घ्या, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि तुम्हाला हे माहित आहे का? आपण बघू. वास्तविक पाहता शेतीचा शोध कोणी लावला हे मी विचारतोय. मग शेतीचा शोध कोणत्या शतकात लागला याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालं. पण शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला की पुरुषांनी लावला याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की शेतीचा शोध हा महिलांनी लावला, शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला. त्याचं कारण असं की पुरुष वर्ग जो होता हा शिकार करायचा, कंदमुळं जमा करायचा आणि आणलेली जी काही कंदमुळं आहेत महिलांनी, स्त्रियांनी कुटुंब सांभाळत असताना ती जमिनीमध्ये रोवून ठेवली, ती जमिनीमध्ये रुजवली, ती जमिनीमध्ये अप्रत्यक्षरित्या पेरल्या गेलीत. आणि बघा नंतरच्या कालखंडामध्ये त्याच बियातून नंतरच्या काळामध्ये तीच फळं, तीच कंदमुळं उदयास आली, त्याच कंदमुळाची फळं निर्माण झाली आणि मग मानवी जीवनाची जी काही भटकंती होती तिला पूर्ण विराम लागला आणि मानवी समुदाय, मानवी टोळी स्थिरावला गेलेला आपल्याला दिसून येतं. म्हणून शेतीची सुरुवात, माणसं त्या कालखंडामध्ये शिकारीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःचं अन्न पिकवू लागले. त्याची सुरुवात शेतीपासून झाली आणि स्थिर जीवन, शेतीमुळे अन्नाची खात्री झाली. परिणामी माणूस एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला आणि गावाची निर्मिती, खेड्यांची निर्मिती, शहरांची निर्मिती यातून झालेली आपणास दिसून येते. त्याचबरोबर मानवी जीवनातील आणखी महत्वाची एक उत्क्रांती या ठिकाणी आपणास दिसून येते, तो म्हणजे चाकाचा शोध. मानवी जीवनात ही उत्क्रांती घडून आणणारी बाब होती. वाहतूक आणि मातीची भांडी बनवण्यासाठी चाकाचा शोध हा या युगातील सर्वात मोठा चमत्कारिक बदल दिसून येतो. त्यानंतर पशुपालन, गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या यासारखे प्राणी माणसांनी पाळायला सुरुवात केली. त्यांना मांसामध्ये घेतलं, त्यांना मांसाळवलं आणि तो आपल्या उदरनिर्वाहासाठी, उपजीविकेसाठी आपल्याला मदत करण्याकरिता या गायीची असेल, बैलांची असेल, शेळ्यांची असेल, मेंढ्यांची असेल अशा प्रकारची जी काही कमी हिंस्र प्रकारची जी काही प्राणी आहेत यांचा त्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर सुरू केलेला दिसून येतो. त्यानंतर नंबर 3 आहे ताम्रपाषाण युग संस्कृती. जेव्हा मानवाने दगडासोबतच धातूचा वापर करायला सुरुवात केली त्या काळाला ताम्रपाषाण युग असे म्हणतात. मानवाने वापरलेल्या पहिला धातू जर का कोणता असेल तर तो निश्चितपणे तांबे हा आहे. तांबे हा धातू मऊ असल्याने पूर्णपणे दगडाची जागा मात्र तो घेऊ शकला नाही आणि म्हणून दगड आणि तांब दोन्ही वापरल्या या कालखंडामध्ये जात होते. त्यानंतरचा टप्पा आहे मानवी जीवनाच्या संस्कृतीतला तो प्रगतशील टप्पा, तो म्हणजे मातीची रंगीत भांडी आणि व्यापाराचा विकास या कालखंडामध्ये झालेला दिसून येतो. आणि ह्याच कालखंडामध्ये भारताचं वैभव असणारी हडप्पा संस्कृती ही ताम्रपाषाण संस्कृती आहे. याच कालखंडाला त्या ठिकाणी कांस्ययुगीन संस्कृती असे देखील म्हटले जाते. मित्रांनो, सिंधू संस्कृतीतून आलेले सिंधी समुदाय हा हडप्पा संस्कृती, मोहिंदोजोडो या संस्कृतीचाच एक धागा आहे आणि म्हणून यावर संशोधन होणं, या कम्युनिटीवर, या समुदायावर, कारण या समुदायानं भारताच्या आर्थिक जडणघडणीमध्ये, आर्थिक विकासामध्ये एक महत्वाचा टप्पा गाठलेला आपल्याला दिसून येते, एक महत्वाची प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून कांस्ययुगीन संस्कृती किंवा ताम्रपाषाण युग संस्कृतीचं प्रतीक जर का कोणतं असेल तर ती मोहिंदोजोडो हडप्पा सिंधू संस्कृती होय. मित्रांनो, अशा प्रकारे पहिलं युनिट आहे. त्यानंतर दुसरं युनिट आहे सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती. यामध्ये 2.1 आहे सिंधू संस्कृतीकालीन समाज जीवन, 2.2 आहे सिंधू संस्कृतीकालीन धार्मिक परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, सिंधू संस्कृतीच्या संदर्भात पूर्ण डिटेल व्हिडिओ जर का तुम्हाला हवा असेल, माहिती हवी असेल तर वर दिलेलं जे आय बटन आहे किंवा हा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओला निश्चितपणे तुम्ही भेट द्या, म्हणजे तुम्हाला सिंधू संस्कृतीची इत्तमभूत माहिती. मग त्या कालखंडात सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला?
सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला, सिंधू संस्कृतीचा विस्तार कसा कुठपर्यंत होता, सिंधू संस्कृतीचा व्यापार कोणकोणत्या देशांबरोबर केला जात असे, सिंधू संस्कृती धार्मिक व्यवस्था कशी होती, नगर रचना कशी होती, सिंधू संस्कृतीचे जे काही रीती भाती अन्न धान्य पोशाख अलंकार या सगळ्याची माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर निश्चितपणे तुम्ही या व्हिडिओमध्ये त्याचा संदर्भ तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ तुम्ही निश्चित पहा. त्यानंतर 2.3 पूर्ववैदिक काळातील सामाजिक रचना, त्यानंतर उत्तर वैदिक कालीन सामाजिक रचना. बघा, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे ह्या दोन घटना आहेत. पूर्ववैदिक कालखंड अतिशय चांगला कालखंड, पण उत्तर वैदिक कालखंडामध्ये काही बाबी अशा घडल्यात की ज्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जैन आणि बौद्ध धर्माच्या उदयावर झाला. कारण धर्म जो होता हा धर्म त्या ठिकाणी सर्वसामान्यांपासून दूर गेला आणि हा धर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही आणि म्हणून लोकांना नव्या धर्माची, नव्या विचाराची, नव्या संस्कृतीची गरज भासू लागली आणि त्यातूनच जैन आणि बौद्ध धर्म उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पूर्ववैदिक कालखंडाच्या संदर्भात जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर निश्चितपणे माझ्या या व्हिडिओला तुम्ही भेट द्या. या व्हिडिओमध्ये पूर्ववैदिक कालखंड, उत्तर वैदिक कालखंड याची डिटेल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर युनिट 3 शहरीकरण आणि सामाजिक बदल. बघा मित्रांनो, 3.1 मध्ये आपण पाहणार आहोत शहरीकरण आणि सामाजिक बदल. 3.1 शहरांचा विकास व नागरी अर्थव्यवस्था. 3.2 व्यापारी नेटवर्क आणि व्यापारी संघ. 3.3 शिक्षण आणि शिक्षण केंद्रे. बघा, त्या कालखंडातलं शिक्षण कसं होतं, गुरुकुल पद्धती कशी होती आणि त्याचबरोबर कोणकोणती विद्यापीठे, बघ नालंदा विद्यापीठ असेल, विक्रमशिला विद्यापीठ असेल, वल्लभी विद्यापीठ असेल, तक्षशिला विद्यापीठ असेल, या सगळ्यांचा अभ्यास आपण या युनिटमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नालंदा विद्यापीठासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा मी बनवलेला आहे, तर निश्चितपणे या व्हिडिओला देखील तुम्ही भेट द्या. त्यानंतर 3.4 प्रारंभिक भारतीय शहरामधील सामाजिक जीवन आणि उत्सव. युनिट 4 कला, वास्तुकला, विज्ञान आणि तंत्रज्ञान. या कालखंडात झालेली प्रगती म्हणजेच काय, तर प्रारंभापासून तर 1206 पर्यंत या कालखंडात कला, वास्तुकला, विज्ञान, तंत्रज्ञान या काळात कशा कशा प्रकारची प्रगती होत गेली याचा आपण अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून 4.1 मौर्यकालीन कला, वास्तुकला, मौर्यकालीन कलेचा विकास, मूर्तिकला, त्याचबरोबर स्थापत्य कला, नगररचना, राजमहल, लेण्या, स्तंभलेखन कला, स्तूप, विहारे, चैत्यगृह आणि मौर्यकालीन लोककला. बघा, आपणास ही बाब लक्षात येते की सम्राट अशोकाने 84,000 बौद्ध विहारांची, स्तूपांची आणि चैत्यांची निर्मिती केली. त्याचबरोबर मौर्य कालखंडामध्ये लिखाण कला विकसित झालेली होती आणि जी काही स्तंभलेखन आहे, जी काही शिलालेख आहे, ती सम्राट अशोकाने, भगवान बुद्धाचा जो विचार आहे, सम्राट अशोकाचा जो विचार आहे हा मुद्रांकित केलेला दिसून येतो आणि म्हणून स्तंभलेखन कला ही देखील पाहणं आपणास आवश्यक ठरते. त्यानंतर 4.2 गुप्तकालीन कला आणि वास्तुकला. गुप्तकालीन शिल्पकला, गुप्तकालीन स्थापत्य कला, गुप्तकालीन मंदिरे. त्याचबरोबर 4.3 मथुरा आणि गांधार शैली. बघा, ही फार महत्वाची बाब आहे. म्हणजे भारताचं जे काही स्थापत्य कलेतलं वैभव जर का कोणतं असेल तर ते गांधार आणि मथुरा शैली. भगवान बुद्धाला मूर्ती स्वरूपात जर का कोणत्या कलेनं आणलं असेल तर ते गांधार आणि मथुरा शैलीने. या गांधार आणि मथुरा शैलीवर ग्रीक विचारांचा प्रभाव आपणास दिसतो. या कालखंडामध्ये सम्राट कनिष्क या दरम्यानच्या कालखंडात भारतात आला आणि त्याने कला जी होती, बाह्यरूप जे होतं हे होतं ग्रीक होतं, ग्रीक संस्कृती होती बाह्य. भगवान बुद्धाची मूर्ती बनवत असताना आपणास हे लक्षात येतं की भगवान बुद्धाची बाह्यरूप जे होतं हे ग्रीक संस्कृतीचं असणारं होतं. म्हणून भारतीय आणि ग्रीक संस्कृतीचं मिलन जर का कोणत्या संस्कृतीत झालं असेल तरी गांधार आणि मथुरा शैलीमध्ये आपणास दिसून येतं. गांधार कलेवर ग्रीक शैलीचा प्रभाव पडलेला आपणास दिसून येतो. त्याचबरोबर मथुरा शैलीचे महत्व. त्यानंतर विज्ञान, तंत्रज्ञान व ज्ञान विकास. जीवक, आर्यभट्ट, सुश्रुत यासारखे, तसेच गणित व खगोलशास्त्रीय प्रगती, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट, जीवक, चरक यासारख्या त्या काळातील वैद्यांचा देखील आपण अभ्यास या युनिटमध्ये करणार आहोत. त्यानंतर युनिट 5 समाज, न्याय प्रणाली आणि सामंत व्यवस्था. बघा, हा महत्वाचा टॉपिक आहे. समाज, वर्णव्यवस्था भारतातील कशी निर्माण झाली, जाती व्यवस्था भारतातील कशी निर्माण झाली, जाती संस्थेचा उगम आणि विकास, जाती व्यवस्थेचे वैशिष्ट्ये, जाती व्यवस्थेतील दोष, प्राचीन भारतातील सामाजिक संरचना, मौर्यकालीन समाज,
शुंग, कुशाण, गुप्तकालीन सामाजिक जीवन याचा देखील आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर स्त्रियांची स्थिती कशी होती, प्राचीन भारतातील स्त्रियांची स्थिती कशी होती, पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची कशी स्थिती होती, उत्तर वैदिक काळातील, महाकाव्य काळातील, त्याचबरोबर मौर्य काळ आणि गुप्तकालीन स्त्रियांचा दर्जा व स्थिती याचा अभ्यास आपण 5.2 मध्ये करणार आहोत. त्यानंतर 5.3 आहे न्याय व्यवस्था, पूर्व वैदिक काळ, त्याचबरोबर उत्तर वैदिक काळातील न्याय व्यवस्था, मौर्यकालीन, गुप्तकालीन न्यायदान पद्धती, तसेच प्राचीन भारतातील न्यायदान प्रक्रियेचे स्वरूप. बघा, यामध्ये विष्णुगुप्त, चाणक्य म्हणजेच कौटिल्यांनी मांडलेलं अर्थशास्त्र हे फार महत्वपूर्ण मार्गदर्शक त्या काळातील ठरतं. त्याचबरोबर अनेक स्मृत्यांची निर्मिती या कालखंडात झाली आणि त्यामध्ये कोणकोणते दिव्य करायचे हे, त्या एखाद्या गुन्हा जर का एखाद्या व्यक्तीने केला तर कोणकोणते दिव्य करायचं, पण हे करत असताना इथे एक मोठा दोष त्या ठिकाणी दिसतो की हे दिव्य व्यक्तीच्या गुन्ह्यावर अवलंबून न राहता हे दिव्य व्यक्तीच्या जन्मावर म्हणजे त्याच्या जातीवर अवलंबून ठेवल्या गेले. त्याच्यामुळे समानता मात्र या ठिकाणी दिसत नाही असं आपणास कोट करता येईल. त्याचबरोबर सरंजामशाहीचा उदय आणि त्याचे परिणाम, सरंजामशाहीचे स्वरूप, सरंजामशाही पद्धतीच्या उदयाची कारणे आणि सरंजामशाही पद्धतीचा परिणाम. त्यानंतर शेवटचं युनिट आहे युनिट 6 आर्थिक विकास 6.1 कृषी अर्थव्यवस्था, भूमी अनुदान व्यवस्था, कृषी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. बघा 6.1. त्यानंतर 6.2 राष्ट्रीय व्यापार कोणकोणता होता, आंतरराष्ट्रीय व्यापार कोणकोणता होता याची आपण चर्चा करणार आहोत. आपण पाहिलं की मोहेंजोदडो, हडप्पा, सिंधू संस्कृती या कालखंडातील जी काही नगरं होती यांचा व्यापार अनेक देश विदेशांशी चालायचा. मध्य आशियापर्यंत असेल, ग्रीक देशांपर्यंत असेल यांचा व्यापार चालायचा. म्हणून हडप्पा संस्कृती, त्याचबरोबर वैदिक कालीन व्यापार, त्याचबरोबर मौर्यकालीन, गुप्तकालीन व्यापार. 6.3 आंतरराष्ट्रीय व्यापार, हडप्पा संस्कृती, वैदिक कालीन व्यापार, मौर्यकालीन आणि गुप्तकालीन आंतरराष्ट्रीय व्यापार. आणि 6.4 कर व्यवस्था, कर विषयक सिद्धांत, भूमिकर, जमिनीवरील स्वामित्व, राजकीय उत्पन्नाचे अन्न साधन, त्याचबरोबर राजकीय आय व्यय व्यवस्था, प्रशासकीय संघटन, राजकीय खर्च. तर अशा पद्धतीने 6.4. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला म्हटले होते की या अभ्यासक्रमासाठी सर्वोत्तम पुस्तक कोणते आहे, तर बघा हे डॉक्टर कविता तातेड यांनी लिहिलेलं प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती प्रारंभापासून 6वं शतक या काळातील हे पुस्तक पिंपळापुरे अँड पब्लिशर्स यांनी प्रकाशित केलेले आहे. हे पुस्तक फक्त केवळ एक पुस्तक नाही तर एक अभ्यासपूर्ण असा संशोधन ग्रंथ होय. तर हे पुस्तक निश्चितपणे तुम्ही परीक्षेकरिता, अभ्यासाकरिता वापरा, जेणेकरून तुम्हाला नक्की चांगले मार्क्स मिळतील. मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे अमरावती परिसरातील प्रमुख बुक डेपो मध्ये आणि तुमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या सेमिस्टर 3 मधील मायनर ह्या विषयाचा हा अभ्यासक्रम आहे. या सगळ्या अभ्यासक्रमाचा आपण टप्प्याटप्प्याने उलगडा करणार आहोत. तर निश्चितपणे मित्रांनो, आज आपण इथं थांबतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.